नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ॲग्रिकॉस खुशाल सोनवणे आज कांदा पिकामध्ये कांदा फुगवणुकीसाठी कोणकोणते ग्रेड वापरावे, कोणत्या खादी द्याव्या किंवा मग कोणता स्प्रे करावा याबद्दल मार्गदर्शन करत आहे। सगळ्यात महत्त्वाचं आज मार्गदर्शन करत असताना आपण ही जो काही प्लॉट पाठीमागे बघताय, लागवडीपासून आपण याला मार्गदर्शन केलेलं आहे। प्लॉट एकदम हिरवा आहे। पाठीमागे पण याच प्लॉटचा मी व्हिडिओ टाकला होता की वादळी जो काही पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये शेजारच्या पण प्लॉटचा व्हिडिओ दाखवला होता मी। आता तो पण रिकव्हर होतोय। जर बघितलं आपण एकाच दिवसाची लागवड आहे। आता सर्वप्रथम आता भाऊंची ओळख करून घेऊ। भाऊ नमस्कार। नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव दीपक योगेश सोनवणे। आपण राहणार दुगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। नाशिक। सगळ्यात महत्त्वाचं गावकरी आहे। ही जी सेवा आहे आपली, ही जी काही कृषी तज्ञ शेती सल्लागार टीम जे काम करते, हे काम आपल्या गावापासून सुरुवात आहे। सर्वप्रथम सांगतो मित्रांनो, आपल्या पाहुण्यांपासूनच सुरुवात आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं होत असताना आज जर बघितलं आपण तर ह्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आतापर्यंत तुम्हाला काय काय रिझल्ट जाणून आले? रिझल्ट म्हणजे हा प्लॉट 100% पुरा पाण्यात होता। पाण्यात असताना एवढा भारी डेव्हलप झालाय प्लॉट। याच्या सोबतच प्लॉट आहे, जमीन पण सारखी, सगळ्या जमीन बी सारखी, सगळ्या गोष्टी सारख्या आहे। पण तुमच्याकडे रजिस्टर असल्यामुळे प्लॉट एकदम ओके, भारी आहे। काळुखी वगैरे एकदम जबरदस्त आहे। नाळ वगैरे कसं आहे? नाळ वगैरे एकदम ओके। आणि पातींची संख्या पण एकदम योग्य आहे। मार्गदर्शन योग्य आहे। हा, मागच्या वर्षी पण प्लॉट होता पण तो दुष्काळामुळे नाही आला। पण यंदा प्लॉट भारी आहे, कांदे पण भारी आहे, बघण्यासारखे एकदम। काय अडचण? शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं कांदा पिकामध्ये कांद्याची नाळ मान फुगवण होण्यासाठी आता जे काही आहे आपले किट पूर्णपणे त्यांनी फॉलो केलेलं आहे। तुम्हाला देखील ऑर्डर करायचं असेल, खाली दिलेले ऑफिसचे नंबर आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कांदा स्पेशल 500 मिली, सॅमिनोंडेड 500 ग्राम सोबत जर बघितलं आपण एंट्राकॉइल 500 ग्राम, फॉलिक्युलर 120 ml आणि जर बघितलं त्यासोबतच स्प्रे करताना तर तुम्हाला घ्यायचं आहे ॲसिपेट 250 ग्राम आणि डेसिसंडेड 100 मिली। हा जो काही स्प्रे हा घेतल्यानंतर साधारण तुम्हाला एक 8 दिवसामध्ये कांद्याला फुगवण, नाळ काळुखी, सेटिंग, आपलं पातींची संख्या सोबत जर बघितलं तर खाली कांद्याची फुगवण आणि मुळ्यांची संख्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील। मित्रांनो, यासोबतच तुम्हाला जे काही खताचं ऍप्लिकेशन करायचं, खत ऍप्लिकेशन करताना तुम्हाला 10-26-26 साधारण घ्यायचंय 2 बॅग आणि युरिया घ्यायचा 1 बॅग। हे घेत असताना आता भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या शेतात नत्रचं प्रमाण जास्त आहे, तर अशा ठिकाणी युरियाचा वापर कमी करा। 10-26-26 आणि तिथं तुम्ही 24-24चा वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला फुगवण प्लस पातींच्या संख्येमध्ये भरपूर प्रमाणावर रिझल्ट मिळतील। मित्रांनो, यासोबतच आता जर बघितलं आपण तर हीच मुलाखत आपली इंस्टाग्रामच्या चॅनलवर बघायची असेल तर ॲग्री खुशाल SK या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला बघायला मिळेल। आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेले ऑफिसचे नंबर आहे, त्यांना संपर्क करा। परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करून घ्या आणि संपूर्ण मार्गदर्शन घ्या। धन्यवाद।